आणि आता आपण बातम्या पाहणार आहोत विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळी संदर्भातल्या। विधान परिषदेच्या 17 पैकी 5 जागा या बिनविरोध आलेल्या आहेत आणि 12 ठिकाणी आता महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने असणार आहे। ज्या 5 जागा बिनविरोध झालेल्या आहेत त्यामध्ये 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी आणि भाजपचा एका जागेवर विजय झालेला आहे। बिनविरोध ज्या जागा झालेल्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत आपण बघतो आहोत। वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघामध्ये भाजपचे अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले। ठाण्यामध्ये शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झालेले आहेत। तर यवतमाळमध्ये शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झालेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी झाले। तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काकडे बिनविरोध विजयी झाले। आमने सामने आता नेमकं कोण आहे आपण बघतो आहोत। सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत भाजपचे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वसंतराव देशमुख असा सामना असेल। अहिल्यानगरमध्ये भाजपच्या प्राजक्त तनपुरेंसमोर अपक्ष दत्तात्रय पानसरेंचं आव्हान असणार आहे। जळगावमध्ये नंदकिशोर महाजन विरुद्ध शरद तायडे विरुद्ध रेश्मा काळे असा तिरंगी सामना रंगणार असल्याचं दिसतंय। सांगली, साताऱ्यात धैर्यशील कदम विरुद्ध अभयसिंह जगताप आणि अपक्ष उमेदवार असा सामना रंगतोय असं दिसतंय। नांदेडमध्ये भाजपच्या अमरनाथ राजूरकरांविरोधात काँग्रेसच्या उमेदवाराचं आव्हान असणार आहे। भंडारा, गोंदियामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना रंगणार असल्याचं दिसतंय। नाशकात गोकुळ गीते विरुद्ध नरेंद्र दराडे असा सामना रंगणार आहे। धाराशिव, लातूर, बीडमध्ये बसवराज पाटील विरुद्ध महेश देशमुख असा सामना रंगणार आहे। अमरावतीमध्ये हर्षदीप देशमुख विरुद्ध प्रवीण पोटे विरुद्ध निलेश विश्वकर्मा अशी तिहेरी लढत रंगणार आहे। परभणी, हिंगोलीमध्ये सईद खान विरुद्ध डॉक्टर विवेक नावंदर विरुद्ध सुशील देशमुख अशी तिहेरी लढत रंगणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये सुहास शिरसाट विरुद्ध गणेश लोखंडे असा सामना रंगेल। तर नागपूरच्या पोटनिवडणुकीसाठी डॉक्टर राजीव पोद्दार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे असा सामना रंगणार आहे। अर्ज मागे घेतलेले उमेदवार नेमके कोणते आहेत? कोकणामध्ये ठाकरे सेनेच्या बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला होता। याशिवाय नाशिकमध्ये गणेश गीतेंनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। अहिल्यानगरमध्ये करण ससाणेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। ठाण्यामध्ये अभिजित पवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। यवतमाळमध्ये सय्यद फारूक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। नांदेडमध्ये प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये समीर सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। पुण्यामध्ये प्रदीप कंद जे भाजपचे बंडखोर उमेदवार होते त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। नागपूरमध्ये शेकापच्या सुरेंद्र लोही यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। सांगली, साताऱ्यामध्ये शिवसेनेच्या तानाजी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला। शेकापच्या अरविंद म्हात्रेंनी कोकण म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। सोलापूरमध्ये धनंजय डिकोळे, महेश साठे या पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। अहिल्यानगरमध्ये कमलेश गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। परभणीमध्ये विश्वजित बुधवंत जे भाजपचे बंडखोर होते त्यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। नागपूरमध्ये शेकापच्या सुरेंद्र लोहींनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।